बच्चे बडे हो गए. आभ्या नव्हता. आभ्या नसल्यामुळे ते सगळी ड्रग्सची चेन अलगद नाच्याच्या हातात पडली. आभ्यानंतर नाच्याने इथला सगळा ड्रग्सचा व्यापार ताब्यात घेतला. नाच्याची माणसं आसपास सगळीकडे पैसे घेऊन ड्रग्स पोचवायला लागली. आम्ही पण काही शांत बसणाऱ्यातले नव्हतो. आम्ही पण त्याच्या विरोधात ठोस पावलं उचललं. पण इकडे कोणत्याच काय तर वेगळंच चालू. का चाललंय बनकर असले सगळे का उपयोग नाही याचा. 2 महिने झाले का. दुसऱ्या सोबत दिसलेली परवा लक्ष ठेवा. पोरींचा नादच लय बेकार. त्या नाच्यान वर्गाला एक कळून चुकलेलं. तरी पण त्या नाच्याचा एक फाड होता. सगळं ऐकायचं तिलाही सगळं माहीत होतं. त्यांच्याच कॉलेजच्या GSचा नाच्याला ऑर्डरसाठी फोन आला होता. हॅलो. किती देतोय. चल. GSचा फोन आला कॉलेजमध्ये. होय का म्हणलं. 40 कोडे पाहिजे 10 ग्रॅमचे. देऊ घे. सोपं नाही पण यंदा बरं का. स्टाफला सगळे चेक करून आत पाठवते. होय. हा आणि ती पोरं जरा किरकिर करते. बघू काय ते. करू. काय रे तू सारखं सारखं चक्कर आहे. काय 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 माझं आहे ते.
माझं आहे ती फोनवर काय फोन माझं आहे ती आणि इकडे माझं आहे ती आणि इकडे नेक चल नेक नेक जेव्हा आपला सिक्का खोटा असतो ना तेव्हा आपण गप्प बसायचं असतं. ती वर्ध्या मुद्दा म्हणत्या पत्याला सापडलं, त्याच्याकडचा माल सापडून दिला. पत्या खुश झाला, पण त्याला कळलंच नाही खरी डिलिव्हरी तर मागणं बस म्हणणं गेली. काय लागा तिनाच्या दुसऱ्याला सांगते स्वतः बिडत बसते. पण असं असते कुठं सांगायचंच कशाला दुसऱ्याला. आपलं आपलं काम करून निघू आपण. काय माझं काय समजतो काय समजतो नचर काय बोला संबंध का तुझा हे नचर सांगेल ते ऐकायचं काय नचर सांगेल ते ऐकायचं हे संबंध का तुझा नचर बोलायचा काय समज तू काय स्वतः रे जाऊ सोड. अरे बघ केला काय ती एक डोक्यात पांगळा आहे. तू कसा घ्यायला लागलाय लोड? काय आपण बोलतो बघू त्याला नंतर ना. घेऊन आता. गोवा में अपना स्कॉट क्लब है, हर जगह से माल आता है. थाईलैंड मलेशिया इधर से भी आएगा. तिनाच्या अभी जितना कमा रहा है उसे दुगना तिगना कमा. नच्या उधर अपना बहुत बड़ा सेटिंग है. नच्या हे बोलतो ना मी. आणि तू रे का तुझे? मी बिझनेसमन आहे. तुझ्या सर्गात दलाल किंवा किडनॅपर नाही आहे. गावातले पोरी किडनॅप करायला सांगतोय रे. निघित नाही. सोच लगी से चल पंगा पटकन ले रहा है निघ. चल. भाऊ तुम्ही सांगितल्यापासून मी भेटलो सुद्धा नाही तिला. बरं मग आणि त्या वर्ध्यानं मला 4 चौघात मारलंय राव. असं असतं का? सांगा जरा तुम्ही त्याला. काय झालं त्या कुंद्याला कशाला मारलं तू? अरे ती तुला सांगितलेलं का नाही? त्या नादाला कशाला लागला तू? ती 4-5 त्यानं माझं ऐकलं होतं. तो मला काय म्हणला होता, मी त्या पोरी बरोबर परत दिसणार नाही. त्यानं सांगितलं ती दिसणार नाही. तू कशाला त्या 4 चौघात मारलं? अरे ती 4-5 पोरात बसलेलं मग 4-5 पोरात त्याला कशाला मारायचं तू? काय संबंध आहे का तुझा? गरज आहे का काही? वर्ध्याला वाटत होतं तो जे वागतोय ते बरोबर आहे, पण नच्याला वाटत होतं वर्ध्याचं वागणं चुकीचं आहे. पण इकडं पत्याच्या एका चुकीमुळं शेवटाला सुरुवात झाली. काय बोलणार ते? नाही काय नाही. हॅलो. झाला तो समाधान. त्या जीएसने माझ्या हँडिकॅप भावाला जबरदस्त ट्रक घ्यायला लावले. त्या जीएसचा आणि त्या वर्ध्याचा काय विषय आहे ती तुमचं तुम्ही मिटवा. माझा काही संबंध नाही. त्या वर्धला सांग बरं का, तिने बी आकार मार खायला ती. ए तसलं बोलणं लय मारेल नाही तर परत गावल्यावर. आणि ते आजपासून सगळं बंद करायचं बरं का, मला काय माहित नाही. तुझं ऐकायचं मग मी आता. आणि नाही बंद केलं तर बघ मग. ठेव फोन.
लिफाय भरल्या होय. पेपर घालायची जी ऑर्डर आहे त्याला वाटून टाकावं दे. आणि ती एखाद्या गंजडी माणसाच्या घरात पोचलं नाही तरी चालेल, पण एखाद्या विद्यार्थ्याच्या जेव्हा चांगल्या माणसाच्या घरात पोचता कामा नाही. कळलं? जाऊ. काय झालं भाऊ? लगा त्या तसल्या कुंद्यासाठी मला मारतोय. अरे ते ऐकते माझं सगळं. काय ऐकते ती? तू कशाला चार चौघात त्याला मारायचं? काही बोलतोय तुला. तुला माहिती तुला कोण काय बोललं मला पटत नाही बघ. अरे तुझा राग तसा लय वाईट आहे. तू रागावर ताबा ठेवत जा, नाहीतर धंद्यात वाटोळ होईल आपले. मला आवडत नाही रे तुला कोण काय बोललेलं. अगं तू दोघं तिघत असं बसलेला का तुला काही बोलायला लागलेलं का असं असतंय. ए भावा जाऊ दे, आपलाच माणूस आहे ती. तू रागावर ताबा ठेव बघ, लय चिडतो लागा तू. दाढी टोचायले तुझे चल भिकार आहे उद्या करतो. तुला लागा दाढी येत नाही म्हणून माझ्या दाढीवर जळतोय रे. हा ना तू. एक बगल में चांद होगा, एक बगल में रोटियां, एक बगल में चांद होगा, एक बगल में रोटियां, एक बगल में नींद होगी, एक बगल में लोरियां. हम चांद पे रोटी चादर डाल कर सो जाएंगे और नींद से कह देंगे लोरी कल सुनाने आएंगे, और नींद से कह देंगे लोरी कल. कर साहेब तुम्ही दोघांनी मारलं त्याला? होय रे, कोण मारलं त्याला? हा काय माहित, मी नव्हतो ना तिथं. एक बगल में चांद होगा, एक बगल में रोटियां, एक बगल में नींद होगी, एक बगल में लोरियां. हम चांद पे रोटी की चादर डाल कर सो जाएंगे, और नींद से कह देंगे लोरी कल सुनाने आएंगे, और नींद से कह देंगे लोरी कल सुनाने आएंगे.